Let's continue miscellaneous exercise 7. Question number 14. L equals limit as x tends to 0 of 5 raised to x minus 1 bracket square upon 2 raised to x minus 1 into log of 1 plus x. आता तुम्हाला माहिती आहे की a raised to x minus 1 असेल की अपॉन त्याला x आपल्याला लागतो. ज्यावेळेस तुम्ही इथे अपॉन x लागले ऍक्च्युअली ते x स्क्वेअर असणार आहे. x स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आपल्याला काय केलं पाहिजे, x स्क्वेअर ने डिवाइड केलं पाहिजे. कारण याला अपॉन x लागेल, लॉग आहे म्हणजे तिथे पण 1 अपॉन x आपल्याला लागतोच. आपण असं वरती घेतो बघा. म्हणून पहिली स्टेप आपली असेल डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. सो लिमिट एज x टेंड्स टू 0 न्यूमरेटर होगा 5 raised to x minus 1 upon x चा ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म ऍक्च्युअली x स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय लिमिट एज x टेंड्स टू 0 2 raised to x minus 1 upon x into 1 by x म्हणजे हे x स्क्वेअर व्हॅल्यू आहे log of 1 plus x. आता हे वरती न्यायचे पुढच्या स्टेप मध्ये. याचं लिमिट आता घेतलं तरी चालेल, नेक्स्ट स्टेप मध्ये घेतलं तरी चालेल. लिमिट एज x टेंड्स टू 0 5 raised to x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर सॉरी अपॉन x चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन लिमिट एज x टेंड्स टू 0 2 raised to x minus 1 upon x into log of 1 plus x raised to 1 by x. आता पुढच्या स्टेप मध्ये तर हे लिमिट आता मी फक्त डायरेक्ट घेणार आहे बरं का. त्याचा आन्सर येईल log 5 ब्रॅकेट स्क्वेअर a raised to x minus 1 upon x log a. ह्याचा आन्सर येईल log 2 आणि याचं बघा log of 1 plus something raised to रेसिप्रोकलचा आन्सर e येतो बघा म्हणजे log e आणि log e 1 आहे त्यामुळे फायनल आन्सर log 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log 2. आता हा 2 पुढे वगैरे अजिबात येत नाही आणि log 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे लक्षात ठेवा. या स्टेपला रिझन द्यायला पाहिजे. लिमिट एज x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x is equal to log a. आणि दुसरा रिझन यायला पाहिजे होतं लिमिट एज x टेंड्स टू 0 1 plus x raised to 1 by x is equal to e. हे असतं ठीक आहे. ओके नाउ 15th क्वेश्चन बघा. लिमिट एज x टेंड्स टू इन्फिनिटी बरं का इन्फिनिटी त्याला आपण हायेस्ट पॉवर डिवाइड करतो. 5x plus 1 चा स्क्वेअर आहे इथे क्यूब आहे म्हणजे 3 plus 2 इथे पॉवर्स 5 होणार आहेत x आणि खाली x raised to 5 आहे. म्हणजे पहिली स्टेप असेल आपली डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x raised to 5. लिमिट एज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर 7x minus 3 ब्रॅकेट क्यूब अपॉन x raised to 5 येत ना खाली ते असेल x स्क्वेअर इंटू x raised to 5 से अपॉन लिमिट एज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 5x plus 2 ब्रॅकेट raised to 5 अपॉन x raised to 5. आता हा कॉमन स्क्वेअर कॉमन क्यूब आणि कॉमन raised to 5 करायचं. लिमिट एज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 2x plus 1 upon x raised to 2 कॉमन स्क्वेअर केला 7x minus 3 upon x कॉमन क्यूब केला. लिमिट एज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 5x plus 2 upon x raised to 5 क्यूब. आता आतमध्ये सेंटर सेपरेट डिव्हिजन. लिमिट एज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 2x upon x म्हणजे 2 प्लस 1 अपॉन x आणि त्याचा स्क्वेअर सेपरेट डिव्हिजन करतोय.
7x अपॉन x म्हणजे 7 मायनस 3 अपॉन x याचा क्यूब अपॉन लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 5x अपॉन x म्हणजे 5 प्लस 2 अपॉन x raised to 5. As x tends to infinity, 1 upon x किंवा constant upon x tends to 0 equals 2 plus 0 square into 7 minus 0 cube upon 5 plus 0 raised to 5. It's a reason gives as x tends to infinity, 1 upon x tends to 0. म्हणजे 2 square into 7 cube upon 5 raised to 5. 2 square म्हणजे 4, 7 चा cube 343 upon 5 raised to 5 म्हणजे 3125. Final multiplication 4 3s are 12, 4 4s are 16 plus 1 17, 4 3s are 12 13 upon 3125. 1372 upon 3125. That's the final answer. Now next question. Limit as x tends to a of x cos a minus a cos x upon x minus a. थोड़ा विचित्र क्वेश्चन है, नीट लक्षात. x मायनस a हा फॅक्टर आपल्याला पाहिजे, तो इथं दिसतोय पण वर दिसत नाही. मग आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन करून घेऊ. Put x minus a equals h, which implies that x equals a plus h. As x tends to a, h tends to 0. Therefore, limit as h tends to 0, x म्हणजे a plus h into cos a as it is minus a cos of x म्हणजे a plus h whole divided by x minus a म्हणजे h. इथं cos a न ब्रॅकेट ओपन करायचं. Limit as h tends to 0, a cos a plus h cos a minus a cos of a plus h upon h. त्याच्या पुढची स्टेप फार महत्वाची आहे. कोइफिशियंट a असणाऱ्या या दोन टर्म आहे, या दोन टर्म्स एकत्र करायच्या आणि ही टर्म सेपरेट ठेवायची. h मधली टर्म सेपरेट ठेवायची. हे विदाउट h थोडक्यात इथं a न सुरुवात आहे बघा, a cos a ने h न सुरुवात आहे, तर a च्या दोन टर्म्स एकत्र करायच्या. ही स्टेप त्यातली सगळ्यात महत्वाची आहे. लिमिट as h tends to 0, a cos a तिथले मायनस a cos of a plus h अपॉन h सेपरेट डिव्हिजन पण करून टाकलं, प्लस ही टर्म h cos a अपॉन h इथेही सेपरेट, ही आणि ही टर्म एकत्र केली, अपॉन h लिहिले, ही टर्म आणि अपॉन h लिहून टाकली. ठीक आहे. नेक्स्ट इथं a कॉमन करूया. लिमिट as h tends to 0, a कॉमन ब्रॅकेट मध्ये cos a minus cos of a plus h upon h and हे plus cos a as it is. पुढची स्टेप cos minus cos minus 2 sin sin
once addition by 2 then subtraction by 2. A as it is. Cos minus cos minus 2 sin sin and plus cos A as it is. Plus cos A as it is. चला ऍडिशन बघा. A plus h by 2 A minus A minus H A minus A minus H difference by 2. इथं साइन चुकतात बरं का. Once addition by 2 then subtraction by 2. Limit as h tends to 0 A into bracket minus 2 sin of ह्यांची addition twice A plus H by 2 into sin of plus A minus A cancel झाले minus H by 2 आणि याला जो अपॉन एच आहे इंटू आहे लक्षात ठेवा. तर हा अपॉन एच मी कुठेही लिहीन, इथं लिहीन आणि प्लस कॉस ए ॲज इट इज. आता बघा साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय? मायनस साइन थिटा. त्यामुळे हे मायनस साइन आणि हे मायनस साइन तुमचं काय होणार आहे? कॅन्सल होऊन जाणार. सो लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ए इंटू ब्रॅकेट 2 sin of twice a plus h by 2 into sin of h by 2 sin of minus theta म्हणजे minus sin theta आणि हे minus sin कॅन्सल. आता आपल्या इथं नुसतं आपल्याकडे h आहे अपॉन h बाय 2 ऍडजस्ट केले आणि मी हाफ एक्स्ट्रा घेतलेत. डिनॉमिनेटर मध्ये काय घेतलेत मी? हाफ ते कॅन्सलेशन ला घेतले आणि प्लस हे तुमचे कॉस आहेत ते ऍड. आता पुढच्या स्टेपला लिमिट घेऊया. ए इंटू ब्रॅकेट 2 साइन ऑफ एच ला 0 रिप्लेस करा. साइन एंगल अपॉन एंगल तर 1 घ्या into half plus cos A as it is. A into bracket 2 sin twice A plus 0 म्हणजे twice A by 2 म्हणजे A into half A into sin A म्हणजे A sin A plus cos A हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 17. हाही प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे बरं का. हे आताचे शेवटचे आपण प्रॉब्लेम घेतो ना, याला खूप प्रॅक्टिस करावी लागते बरं का. असं सहजासहजी येत नाही ते प्रॉब्लेम, याला प्रॅक्टिस करावी लागते. लिमिट ॲज एक्सटेंड्स टू पाय बाय 4 sin x minus cos x चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि √2 minus sin x minus cos x अशी ठेवू. लक्षात आहे कसा सोडवायचा. लिमिट ॲज x टेन्स टू पाय बाय 4 ॲज इट इज. न्यूमरेटर मध्ये sin x minus cos x चा ब्रॅकेट स्क्वेअर करतो. फर्स्ट टर्म स्क्वेअर sin स्क्वेअर x प्लस लास्ट टर्म स्क्वेअर cos स्क्वेअर x मायनस दोघांचं प्रोडक्ट त्याचं डबल 2 sin x cos x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 ॲज इट इज मायनस साइन कॉमन काढा ब्रॅकेट मध्ये sin x प्लस cos x sin x प्लस cos x. ठीक आहे, मायनस साइन कॉमन काढा. आता या दोघांची ऍडिशन 1 आणि हा sin 2 थिटाचा फॉर्म्युला इथे चेक करा. sin डबल 2 sin हाफ cos हाफ. सो लिमिट ॲज x टेन्स टू पाय बाय 4 न्यूमरेटर मध्ये 1 मायनस हा फॉर्म्युला साइन डबलचा आहे बघा, sin 2 थिटाचा आहे अपॉन √2 मायनस ब्रॅकेट मध्ये
sin x प्लस cos x याच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करायचं. रूट मधली टर्म आहे ना, √2 प्लस ब्रॅकेट मध्ये मायनसचा कॉन्जुगेट प्लस केला बघा, √2 प्लस ब्रॅकेट मध्ये sin x प्लस cos x कॉन्जुगेटला मल्टिप्लाय. So limit as x tends to pi by 4 as it is. न्यूमरेटर मध्ये 1 minus sin 2x as it is into हे √2 प्लस हे प्लस साइन आत गेल्यावर काही फरक पडत नाही, प्लस sin x प्लस cos x अपॉन a मायनस b, a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a square minus b square equals limit as x tends to pi by 4 as it is 1 minus sin 2x into bracket √2 plus sin x plus cos x divided by त्याचा स्क्वेअर 1 √2 चा स्क्वेअर सॉरी √2 चा स्क्वेअर 2 मायनस ब्रॅकेट मध्ये मी हे म्हणत होतो तुम्हाला sin x प्लस cos x चा ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर, दोघांचं प्रोडक्ट त्याचे डबल. ठीक आहे. नेक्स्ट L equals limit as x tends to pi by 4 as it is 1 minus sin 2x √2 plus sin x plus cos x as it is. न्यूमरेटर आहे तसं लिहिले 2. आता हे आणि हे बघा 2 मायनस ब्रॅकेट मध्ये sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x 1 आणि हा पुन्हा sin डबलचा फॉर्म्युला आहे, sin डबल. आता हे मायनस साइन आत गेल्यानंतर लिमिट as x tends to pi by 4 1 minus sin 2x √2 plus sin x plus cos x. आता जरा विचार करा, मायनस साइन आत गेल्यानंतर काय होणार आहे, 2 minus 1 minus sin 2x, पण 2 minus 1 चा आन्सर काय येणार आहे 1 आणि हे साइन इथे गेल्यानंतर मायनस sin 2x आणि हाच तो फॅक्टर आहे x टेंड्स टू pi by 4 ला की जो तुम्हाला 0/0 चा फॉर्म देतो. तुम्ही x ला pi by 4 रिप्लेस करून बघा, 2x म्हणजे pi by 2 होतात, x ला pi by 4 रिप्लेस करा मग 2x म्हणजे pi by 2 होतात आणि sin 90 म्हणजे 1 minus 1 0 1 minus 1 0 0/0 हा फॅक्टर निघून गेला. आता राहिलेल्या पार्ट मध्ये √2 प्लस sin pi by 4 प्लस cos pi by 4 √2 as it is sin pi by 4 1 by √2 cos pi by 4 1 by √2 as it is. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे वरती 1 plus 1 2 अपॉन √2, यातला आणि यातला एक एक √2 कॅन्सल केले म्हणजे √2 प्लस √2 √2 प्लस √2 चा फायनल आन्सर ट्वाइस √2 असं द्यायचं, √4 लिहायचं नाही, ट्वाइस √2. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा 18. L equals limit as x tends to 1 of 2 raised to 2x minus 2 minus 2 raised to x plus 1 upon sin square x minus 1. हाही प्रॉब्लेम महत्वाचा आहे बघा. लिमिट as x tends to 1 of 2 raised to न्यूमरेटर मध्ये आपण त्या इंडेक्स मध्ये 2 कॉमन काढले minus 2 raised to x as it is plus 1 whole divided by sin square x minus 1 as it is. x tends to 1 आहे, आपल्याला हा फॅक्टर पाहिजे, मग सबस्टिट्यूशन करा. पुट x minus 1 equals h
which implies that x equals 1 plus h. As x tends to 1, जसं x 1 कडे जाईल तसं 1 minus 1 0 म्हणजे h tends to 0. So L equals limit as h tends to 0 of 2 raised to 2h minus 2 raised to x आहे. x म्हणजे काय सांगा 1 plus h plus 1 upon sin square h. पुढची स्टेप महत्वाची आहे, लक्ष द्या. लिमिट ॲज h टेंड्स टू 0. हे बघा ही जी टर्म आहे ना 2 raised to h चा ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लिकेशनच होणार आहे twice h मायनस इथं पॉवर्स ऍड झालेत की नाही म्हणजे 2 raised to 1 into 2 raised to h. मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजेच ऍडिशन ऑफ पॉवर्स प्लस 1 ॲज इट इज होल डिवाइडेड बाय sin square h. Next लिमिट ॲज h टेंड्स टू 0. तुम्ही न्यूमरेटर कडे व्यवस्थित बघा. हा 2 raised to h minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करा फर्स्ट टर्म स्क्वेअर इथं आहे प्लस लास्ट टर्म स्क्वेअर ती पण इथं आहे. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे 2 raised to h आणि त्याचे डबल हे 2 raised to h चे डबल अपॉन sin square h as it is. Dividing numerator denominator by h square. So limit as h tends to 0 वरती बघा 2 raised to h minus 1 upon h चा स्क्वेअर हे झालं न्यूमरेटरचा पार्ट वरती लिहिलेलं आणि खाली सेपरेट लिमिट ॲज h tends to 0 sin h upon h चा स्क्वेअर. ही sin स्क्वेअर hच टर्म आहे आणि हा पण h स्क्वेअरच आहे लक्षात. पुढची स्टेप log 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन sin एंगल अपॉन एंगल 1 चा स्क्वेअर. फायनल आन्सर log 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला log 4 लिहायचं नाही, ह्याला 2 log 2 पण लिहायचं नाही, हे आहे तसं ठेवायचं log 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या स्टेपला दोन रिझन यायला पाहिजे होते. एक a raised to x minus 1 upon x म्हणजे log a तुम्ही न विसरता रिझन द्यायचे आणि एक sin एंगल अपॉन एंगल म्हणजे sin x upon x is equal to 1 असे दोन रिझन या स्टेप्सला येणं आवश्यक आहे. ओके नेक्स्ट वन L equals limit as x tends to 1 of 4 raised to x minus 1 minus 2 raised to x plus 1 upon x minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ऑलमोस्ट मागच्या सारखाच क्वेश्चन आहे, मागच्यापेक्षा जास्त सोपा आहे. पहिल्यांदा मी या 4 raised to x ला काय लिहितो बघा लिमिट ॲज x tends to 1 त्या 4 ला मी 2 raised to 2 लिहिणार आहे आणि त्याला पुन्हा पॉवर x minus 1 आहेच आहे. बघा हा नंबर 4 आहे ना तो 2 raised to 2 आहे इंटू त्याला पुन्हा पॉवर x minus 1 आहे मायनस 2 raised to x plus 1 अपॉन x minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. बघा put x minus 1 equals h which implies that x equals 1 plus h as x tends to 1 h tends to 0. L equals limit as h tends to 0 of 2 raised to 2h याला h म्हणले minus 2 raised to x x म्हणजे 1 plus h plus 1 as it is upon ह्याला आपण h म्हणले x minus 1. नेक्स्ट लिमिट ॲज h tends to 0 याला आपण 2 raised to h आणि त्याचा स्क्वेअर लिहिला तर हे मल्टिप्लिकेशन ट्वाइस hच येणार आहे मायनस 2 into
2h मल्टिप्लिकेशन झाले की पॉवर्स ऍड होतात. ह्याची पॉवर 1 आहे 1, हे 1 प्लस h प्लस 1 डिवायडेड बाय h स्क्वेअर ॲज इट इज. आता न्यूमरेटर कडे व्यवस्थित बघा. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 हा 2h मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे अपॉन h स्क्वेअर ॲज इट इज equals limit as h tends to 0 2 raised to h minus 1 upon h is a common square. a raised to x minus 1 upon x म्हणजे log a किंवा log 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. limit as x tends to 0 of a raised to x minus 1 upon x चा आन्सर log a इतका असतो. 2 log 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर हे तुमचं फायनल आहे. ओके. नाउ 20th क्वेश्चन. 20वा क्वेश्चन. L equals limit as x tends to 1 of root x minus 1 upon log x. पहिली गोष्ट रूट मधली टर्म आहे आपण रॅशनलाइज करून घेऊया. limit as x tends to 1 of root x minus 1 upon log x multiplied by root x plus 1 आणि खाली देखील root x plus 1. So limit as x tends to 1 as it is a minus b into a plus b a square minus b square. आता root x चा स्क्वेअर x आणि 1 चा स्क्वेअर 1 upon log x into bracket root x plus 1 as it is. x tends to 1 च्या वेळेस आपल्याला x minus 1 हा फॅक्टर लागतो. वर दिसतोय पण खाली दिसत नाही. सबस्टिट्यूशन करा. Put x minus 1 equals h which implies that x equals 1 plus h. As x tends to 1 h tends to 0. So limit as h tends to 0 x minus 1 म्हणजे h log of x म्हणजे 1 plus h into root of x म्हणजे 1 plus h आणि plus 1 as it is. इथं आपल्याला 1 upon x जसा लागतो की नाही तसा आता 1 upon h पाहिजे. यासाठी डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर dividing numerator denominator by h. numerator denominator ला h ने डिवाइड करायचं. so limit as h tends to 0 हे झालं न्यूमरेटरच्या h ला h ने डिवाइड केलं अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1 by h log of 1 plus h into root of 1 plus h plus 1 as it is. हे 1 झाले. आता हा आपण वरती घेणार. लिमिट as h tends to 0 1 upon log of 1 plus h raised to reciprocal into root of 1 plus h plus 1 as it is. आता थोडी ही स्टेप मी डायरेक्ट करणार आहे. 1 upon log of 1 plus something raised to reciprocal चा आन्सर e into ब्रॅकेट h ला 0 ठेवा 1 plus 0 आणि plus 1. आता log e म्हणजे 1 into 1 plus 0 1 1 चा रूट 1 आणि 1 plus 1 2 म्हणजे 1 upon 1 by 2 1 into 2. That is final answer 1 by 2. ओके. इथे तुमचे आता 20th 20 पर्यंतचे प्रश्न तुमचे कंप्लीट झाले. बाकीचे नेक्स्ट पिरियड